हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो कहीं ना कहीं जो पहल नवोदय 2026 के हिसाब से जो प्रिपरेशन बोल सकते हो, जो हम लोगों ने शुरुआत किया है, कहीं ना कहीं उसका आगाज पिछले 4-5 दिनों से हम लोगों ने कर चुके हैं। और उसके ओरिएंटेड जो जो भी चीजें बुनियादी तौर पे लगती है कि हमें किस हिसाब से शुरुआत करना चाहिए, क्या-क्या पहलू आपको बिल्कुल समझ में आने चाहिए, किस-किस पर्टिकुलर टॉपिक पे आपकी कमांड रहनी चाहिए, ये तमाम चीज़ों पे हम लोगों ने कहीं न कहीं एज़ अ बेसिक, मतलब नवोदय की वो बोलते हैं ना जड़, शुरुआत करने से पहले वो कहीं न कहीं आपकी बननी चाहिए। इस पे हम लोगों ने पिछले 4-5 दिन से काम कर रहे हैं और आने वाले और कम से कम 15 दिन, 15 से 16 दिन आने वाले कम से कम हम लोग उसी पे काम करने वाले हैं एज अ बेसिक। उसके बाद ही हम लोग प्रॉपर जो नवोदय का सिस्टम है, प्रॉपर जो नवोदय के पैटर्न है ना, उस पे जरा वर्क करेंगे। ठीक है, हालांकि ये बेसिक पे भी आजकल सवाल पूछ रहे हैं नवोदय, जैसे कल हम लोगों ने डिस्कस किया था, आपको याद होगा कल जो टॉपिक हम लोगों ने डिस्कस किया था भागाकाराचा, आठवतोय? भाज्य, भाजक, गुणाकार, सॉरी गुणाकार म्हणतोय, भागाकार आणि बाकी या गोष्टींचा आपण जे कन्सेप्ट बघितलं होतं ना, ते यावेळेस पेपरमध्ये तो जो काल जो आपण अभ्यास केलेला होता त्यावर, त्याच टॉपिकवर आधारित प्रश्न विचारला होता. म्हणजे इतकं बेसिक तो नवोदय विचारत आहे, हे लक्षात घ्या. म्हणूनच आपण बेसिकवर जास्त काम करतोय, कारण की बघा बेसिक तुमचे छान असले ना, त्यावर आधारित जे काही मोठे मोठे प्रश्न बनतात त्याला डील करायला कुठे ना कुठे तुम्हाला खूप सोपं जातंय, हे महत्वाची गोष्ट आहे. ओके, तर त्याच बेसिक पासन जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आमच्या सोबत जुडू शकता. आमचं YouTubeवर एक चॅनल आहे ज्याचं नाव एक्स आर्मी अकेडमी है, त्याला तुम्ही अगर सपोज सब्सक्राइब केलं नसेल तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों में शेयर कीजिएगा. बेहतरीन से बेहतरीन लेटेस्ट वीडियो नवोदय के एक्सपर्ट के हिसाब से हम लोग यहाँ पे अपलोड किया करते हैं, जिसके बुनियाद पे आपको कहीं ना कहीं नवोदय की जो तालीम है वो पाने के लिए कहीं ना कहीं आपको मदद होगी, या बेहतरीन मतलब नवोदय के हिसाब से बोलो, या आपके सैनिकी स्कूल के हिसाब से बोलो, या ओवरऑल एकेडमिक में जो भी आपको मैथमेटिक्स की जो तकलीफ होती होंगी उसको कहीं ना कहीं सुकून देने का काम मैं मेरे तरफ से करता हूं. ये सबसे मेन चीज इस चैनल की खासियत है. तो अब फिर भी अगर सपोज अभी तक आप लोगों ने चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा, प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, और जिन्होंने ऑलरेडी चैनल को सब्सक्राइब किया है उनका तहे दिल से शुक्रिया. और बावजूद उसके हमारे साथ अगर सपोज आप जुड़ना चाहते हो तो नवोदय 2026 की बैच का व्हाट्सएप ग्रुप आप यहां से स्कैन कर सकते हो, या फिर अगर वैसा आपको पॉसिबल नहीं होता है तो मेरे दिए गए नंबर को आप पहले सेव कीजिएगा अपने मोबाइल में, और उसके बाद व्हाट्सएप पे हाय करके भेजिएगा. आपको सारे लिंक आपको मिल जाएंगे. पिछले 3 से 4 सालों के आसपास मैंने जो कुछ भी डील नवोदय के हिसाब से जो किया है वो सारे के सारे रिजल्ट आपके सामने मैंने यहाँ पे रखा हुआ है. उसके हिसाब से आप ओवरऑल सोच सकते हो. तो जैसे कि आज हम लोग पढ़ने वाले हैं, क्या बड़ा कुछ तो भी तूफानी देखेंगे आज, खतरनाक खतरनाक. क्या पढ़ने वाले हैं आज? एक्स ची कहानी. कोणाची कहानी? एक्स ची कहानी. थोड़ा सा कहानी सुन लेते पहिले. बघा एक्स ची कहाणी सांगण्याआधी ना बाळा एक प्रश्नासोबत तुम्हाला रूबरू करवतो. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश, आपण आजपासनं कुठे ना कुठे जे वर्ड प्रॉब्लेम असतात ना, वर्ड प्रॉब्लेम माहिती आहेत ना तुम्हाला, शाब्दिक स्वरूपाचे जे प्रॉब्लेम असतात, ज्यामध्ये कुठे ना कुठे तुम्हाला त्या रिगार्डिंग वाचनाची सवय, त्या रिगार्डिंग त्या वाचन केल्या असता त्या पर्टिक्युलर प्रश्नाला समजून त्याला गणितीय स्वरूपामध्ये बदलण्याची सवय, हे आतापासूनच आपल्याला डेव्हलप करायचं आहे. कारण की होतो कसं, जनरली अगर सपोज मी तुम्हाला सांगेन ना, तर मोठाले असे प्रश्न बघून आपण कन्फ्यूज होऊन जातो. कन्फ्यूज काय, सोडूनच देतो. आपल्याला छोटे प्रश्न दिसले ना तर मोठा छान वाटतं, बरोबर आहे. पण त्यातल्या त्यात अगर सपोज आपल्याला असे मोठे प्रश्न दिसले, ते येत असतो, ते सोपी पण असते, पण कुठे ना कुठे ते ऐसे खूब सारे लॉन्ग क्वेश्चंस को देखने के बाद कहीं ना कहीं हमारा मन उसको एक्सेप्ट नहीं करता कि नहीं मुझे इसको सॉल्व करना है करके. लेकिन हम लोग यहाँ पे वो जो डर है
वो निकालने की कोशिश करेंगे, ठीक है। अब एक्स ची कहाणी सांगण्याच्या आधी जसं मी तुम्हाला म्हटलं, हा प्रश्न आपण थोडंसं बघूया की एका झाडावर काही चिमण्या बसलेल्या होत्या. एका झाडावर काही चिमण्या बसलेल्या होत्या, त्यामधून 3 चिमण्या उडून गेल्या. त्यामधून 3 चिमण्या उडून गेल्या असता बाकी 10 चिमण्या असतात. म्हणजे झाडावर 10 चिमण्या उरलेल्या आहेत, ठीक आहे. तर सुरुवातीला झाडावर एकूण किती चिमण्या होत्या याबद्दल तुम्हाला म्हटलं. आता ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट सांगू शकला 13 बरोबर आहे. आता मेन म्हणजे हा खूप बेसिक लेवलचा प्रश्न आहे, ज्यामध्ये मी कुठे ना कुठे तुम्हाला एक्स ची जे कहाणी सांगणार होतोय, एक्सचा जो उपयोग सांगणार आहे ना, ते यामध्ये आता समजेल तुम्हाला. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी गोष्ट आपल्याला माहिती नाही. आता मला सांगा, एका झाडावर काही चिमण्या बसलेल्या होत्या, तुम्हाला माहित आहेत का? काही चिमण्या म्हणजे का संख्यांमध्ये दिलं का त्यांनी? नाही ना बडा. संख्यामध्ये दिलं का? नाही. काही चिमण्या म्हणतोय रे. आता आम्हाला काय माहित किती चिमण्या बसल्या होत्या ना किती नाही म्हणून? तो बोलो, जो चीज हमें पता नहीं रहती, जिस पर्टिकुलर चीजों के बारे में हमें पता नहीं रहता, उसे हमेशा एक्स मानो. समझ रहे हो? मतलब ऐसे समय पे जब हमें कुछ पता नहीं है, एक्स बाबा की जय. मतलब एका झाडावर काही चिमण्या बसलेल्या होत्या. काही चिमण्या म्हणजे आताच सांगितलं काय म्हणायचं, काहींना एक्स माहित नाही म्हणून एक्स चिमण्या बसल्या होत्या. म्हणजे एकूण चिमण्या किती असतील? एक्सच ना. सुरुवातीला किती बसल्या होत्या? तर काही बसल्या होत्या. तर किती? तर एक्स. आम्हाला थोडी माहित आहे 5 होते का 10 होते का 15 होते का 3 होते बा म्हणून. माहिती आहे का? नाही का? आम्हाला माहित नाही. ज्या क्षणी आपल्याला काहीच माहित नसतो तेव्हा आपण एक्स बाबाचा यूज करायचा, हे दिमागामध्ये फिट करून ठेवा आतापासून, ठीक आहे. त्यानंतर त्यामधून काही जे बसल्या होत्या ना, त्यामधून 3 चिमण्या उडून गेल्या. त्या दिवशीच तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार याचं महत्व सांगितलं होतं की बेरीज केव्हा करतोय, वजाबाकी केव्हा करतोय, गुणाकार केव्हा करतोय आणि भागाकार केव्हा करतोय. इथे गुणाकार आणि भागाकाराचा तर प्रश्नच नाही दिसून राहिला मला. दिसून राहिला का? आता बेरीज करू की वजाबाकी करू? हा बघा, लक्ष द्या, पॉइंट समजून घ्या फक्त. काय म्हटलंय की एका झाडावर काही चिमण्या बसलेल्या होत्या, त्यामधून म्हणजे यामधून 3 चिमण्या उडून गेल्या. आता 3 चिमण्या उडून गेले, गए, यासाठी कोणता चिन्ह वापरू? एक्झॅक्टली. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. बहुत बढिया. समजलं ना? उडून गेले त्या दिवशी लिहून दिलेले आहेत सगळेच. डाऊन होणे, कमी होणे, निघून जाणे, तिथं पण लिहून ठेवू शकता तुम्ही. वजाबाकीमध्ये जे आपण जो त्या दिवशी टॉपिक बनवलं होतं ना वजाबाकीचा, मला वाटते दुसरा व्हिडिओ किंवा तिसरा व्हिडिओ असेल आपला तो, दुसरा. तर तुम्ही पण अगर सपोज तो वजाबाकीचा तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल तर दुसरा व्हिडिओ आहे, मी भलेही एंडिंग मध्ये त्या दुसऱ्या व्हिडिओला इथे पंच करून टाकणार, जेणेकरून तुम्हाला समजेल की कसं त्या व्हिडिओमध्ये आम्ही एक्सप्लेन केलेला आहे बा म्हणून, ठीक आहे. तर तिथे लिहून ठेवून द्या की उडून जाणे किंवा निघून जाणे ते पण मायनसच असते. उडून जाणे किंवा निघून जाणे काय म्हणजे मायनसच झाले ना. कमी होणे म्हणजे मायनसच होणं ना, ठीक आहे. तर एक्स मधूनच किती गेले म्हणते? 3. तर 3 म्हणते तर मी 4 लिहू का? 3 म्हणते तर 3च लिहितो. 3 उडून गेल्या असता बाकी 10 चिमण्या असणार किंवा होतात किंवा आहे, असता, या सगळ्या गोष्टी इक्वल टू ला सांगत असतात. म्हणजे यामधून 3 गेल्या असता किती उरले म्हणते तो? किती उरले? उरलेले चिमणे किती बाळा? 10. समजलं? समजलं? बघा, चिन्हांची समज कालच सांगितलं होतं मी तुम्हाला. चिन्हांची समज कालच सांगितलं होतं, ठीक आहे. मायनस का बरं लावलं? इक्वल टू का बरं लावलं? कारण की एकूण मधून 3 निघून गेल्यावर 10 उरतात. म्हणजे ते काय तर इक्वल टू होतात, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तर आता बाळा, काल जे तुम्हाला मी गोष्ट सांगितलं होतं आठवतो का? डावी बाजू आणि उजवी बाजू. आठवतोय? एखादी संख्या
जर डावी बाजूकडे असेल आणि उजवीकडे जात असेल तर तिचं तो कुठे ना कुठे चिन्ह बदलवतो ना. इथे पण तुम्ही बघा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण संख्या हा संख्येचा मित्र असतो. म्हणा, संख्या हा संख्येचा मित्र असतो. आता तुम्हाला खोटा वाटत असेल तर मला एक गोष्ट सांगा, जेव्हा केव्हा लग्न समारंभामध्ये तुम्ही जाता पप्पा मम्मी सोबत जाता, पण जर का तुम्हाला त्या लग्नामध्ये तुमची बेस्ट मैत्रीण मिळाली तर तुम्ही पप्पा मम्मीच्या थोड्या वेळासाठी साथ छोड़ता ना. आप छोड़ देते हो ना पप्पा मम्मी का साथ और डायरेक्ट किसके पास जाते हो? तो अपने दोस्त के पास चले जाते हो. वो बोलता चले, अरे मस्त दही समोसा आहे, मस्त काय काय म्हणतात, गुलाबजामुन आहे, चल चायनीज आहे, मस्त खाऊ, असं असते ना. म्हणजे सोबत तुम्ही जाता ना बाळा. सांगण्याचा माझा उद्देश असा आहे तुम्हाला की बघा, संख्या संख्याकडे जात असते. तर ही जे 3 तुम्हाला दिसतोय ती 10 कडे जाणार. ते मित्र आहे. एक्स वाला कोणता तरी मित्र दिसत आहे का इकडे? नाही दिसत आहे ना बाळा. तर एक्स बिचारा जसंच्या तसंच राहणार. तर एक्स ला मी इथेच ठेवतो. ही -3 संख्या, त्यासमोर कुठला चिन्ह आहे ते जरूर डिसाइड करायचं. आता -3 आहे ना, तर -3 आता डावीकडे आहे. कुठे आहे? डावीकडे. तर बाळा तिकडे जाणार तर काय होणार? प्लस. म्हणजे x = 10 तसंच राहू द्या, पण हा जो -3 आहे त्याला उजवीकडे तुम्ही नेलात म्हणून तो काय झाला? +3. समजलं? आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कुठली पण गोष्ट तुम्ही उजवीकडे न्या किंवा डावीकडे न्या, त्या संख्येच्या कधी पण उजव्याच बाजूला लिहायचं. जसं या ठिकाणी 10 ही संख्या होती ना उजव्या बाजूला, तर मी या -3 ला त्या बाजूला घेऊन गेलं, म्हणजे उजव्या बाजूला घेऊन गेलं, तर ऑलरेडी जी संख्या त्या ठिकाणी होती त्या संख्येच्या नेहमीच उजव्या बाजूला ठेवणे हे लक्षात घ्या. कोणत्या बाजूला ठेवणे? उजव्या. जर तुम्ही या ठिकाणी 3 + 10 या ठिकाणी चाललं बाळा, इथे चालून जाणार प्लस करत असताना, पण कुठे ना कुठे जेव्हा मायनसचा इथं असं संग्रह असते ना, तेव्हा कुठे ना कुठे आपण कन्फ्यूज होऊन जातो. म्हणून काय लक्षात ठेवाल, ऑलरेडी जी संख्या उजव्या बाजूला असते त्या संख्येला जसं तसंच ठेवणे, आणि जी संख्या आपण उजव्या बाजूला घेऊन जातोय त्या संख्येला ऑलरेडी असलेल्या संख्येच्या उजव्याच बाजूला नेहमी ठेवणे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हे जे 3 गेलं ना बाळा, या 10च्या उजव्याच बाजूला जाणार, पण चिन्ह बदलणार. मायनस आहे तर काय होणार? प्लस होणार. म्हणजे x = काय? 10 + 3 13. क्या ये बात समझ में आई क्या यारा? समझ में आए? म्हणजे x तुम्ही काय मानलं होतं ग? एक्स काय मानलं होतं तुम्ही? किती एकूण चिमण्या झाडावर आधी बसल्या होत्या, तेच तर तुम्हाला मिळालं ना. हालांकि आपने डायरेक्ट बता दिया था, लेकिन मुझे क्या करना है, मुझे ऐसा नहीं कि बड़ा ऐसे ही आपको एग्जाम्पल आने वाले हैं, ऐसा तो है ही नहीं ना. आपको एग्जाम्पल थोड़ा सा वेरी करेंगे. आपको एग्जाम्पल्स में इसमें एडिशन भी रहेगा, सब्सट्रैक्शन भी रहेगा, मल्टीप्लिकेशन भी कभी कभी रहेगा, डिवीजन भी रहेगा. ऐसे टाइप के इक्वेशन आपको क्रिएट करने, ये मुझे समझाना है आपको, और वो आपको आना चाहिए. हालांकि धीरे धीरे आएगा. एकदम से आज मैंने बता दिया आ जाएगा क्या? इसमें वेराइटीज ऑफ हम लोग एग्जाम्पल करने ही वाले हैं सामने. ये चीज समझ लीजिए. ओके, हाँ, है ना, ये चीज समझ लीजिए. क्योंकि देखो धीरे धीरे जैसे हम लोग इसको सीखेंगे तो ही जाके कहीं ना कहीं इसको कैच कर पाएंगे, है ना. अब आप क्या कीजिएगा, घर में जाके इसी जो मैंने एग्जाम्पल बनाया है ना, आता या झाडावर, झाडाच्या ठिकाणी घर ठेवा, या चिमणीच्या ठिकाणी काही लोक ठेवा, तुमची मर्जी. ठीक आहे. किंवा झाडावरच ठेवा, या हे जे संख्या असतात त्यांना चेंज करून टाका बाळा. असे मला तुम्ही तुमच्याकडून घरून 2 प्रश्न बनवून आणाल आणि त्याचं उत्तर पण याच स्वरूपामध्ये करून आणाल. कराल करणं काय राहणार? फक्त एक तर या झाडाच्या ठिकाणी घर ठेवा, पहिला प्रश्न. आणि इथले लोक, चिमणीच्या ठिकाणी काहीतरी लोक वगैरे काही जे काही असतात ते थोडेसे व्हॅल्यू चेंज हे 3 आणि 10 नाही ठेवायचं, त्यामध्ये बदलवून टाका. मर्जी तुमची. 3च्या ठिकाणी 5 ठेवा, 10च्या ठिकाणी 15 ठेवा, तुमची इच्छा. कोणताही नंबर घे. अरे 1000 राव नाही, दिमाग खराब लाख राव, मर्जी तुझी बळ. समझ में आपको आना चाहिए, ये मेरा उद्देश्य है.
झिरो ठेवा बाबा, झिरो ठेवाल तर मग काय उत्तर येणार आहे ते बघून टाका. असं नसते, म्हणून जग फसते, लक्षात ठेवा. ठीक आहे, ते पण काहीतरी तुम्हाला सीख भेटून जाणार. म्हणजे थोडस स्वतःहून तुम्ही इंटरेस्ट यामध्ये डेव्हलप करा, हा माझा उद्देश आहे रे. कारण की नवोदयाची जी तयारी आहे ना, किंवा सैनिकी स्कूलची तयारी, हे जितकं तुम्ही इंटरेस्ट घेऊन करणार तितकंच तुम्हाला फायदा आहे. अगर आप जबरदस्ती, पापा मम्मी बोल रहे नहीं, मी पापा मम्मी म्हणतात का नाही जी म्हणून मी नवोदय करतो, जबरदस्ती कर रहे होंगे तो प्लीज मत कीजिए यार. आपको सच में इंटरेस्ट है, आपको सच में ऐसा लगता है कि नहीं मेरा कुछ तो भी नाम होना चाहिए, मेरा मतलब मेरा नहीं आपका, ठीक है ना, ऐसा आपको लगता है की नाही बाबा मला स्वतःचं काहीतरी अस्तित्व बनवायचं आहे, असं कुठे नाही कुठे मला माझी स्वतःची ओळख बनवायची आहे, तर छान पद्धतीने नवोदय करा. अब आपको ऐसा लग रहा होगा की सर माझी ओळख कशी काय होणार. आता बाळांनो तुम्हाला मला सांगा, तुमची ओळख कुणापासून आहे, तुमची ओळख कुणापासून आहे, पप्पा मम्मीच्या नावापासून आहे. तुमच्या स्वतःचं काहीतरी अस्तित्व आहे का रे. जे काही पप्पा मम्मीने नाव दिलंय तो, आणि पप्पा मम्मी पासनं तुम्हाला ओळखलं जातंय, बरोबर आहे. पण हे नवोदय आता सुरुवातीत असं विचार करा, सुरुवातीच्या वेळेमध्ये कुठे नाही कुठे सरकारनी म्हणा किंवा कुठे नाही कुठे नेचरनी म्हणा, जैसे आप कुदरत बोलते हो, उसने आपको एक मौका दिया है एज ए नवोदय के एग्जाम को क्रैक करने का. क्योंकि जिस पल आपने नवोदय की एग्जाम क्रैक कर दिए, समझ जाइएगा आपकी खुद की पहचान बन जाएगी, इतना पक्का. आपके पापा मम्मी को आपके नाम से जाना जाएगा कि इनका बच्चा, ये बच्चा नवोदय में लगा है इस बार करके. तो सोचो कितना प्राइड मोमेंट रहेगा, वो रहेगा की नाही रहेगा. म्हणजे आतापर्यंत पप्पा मम्मीच्या नावाने तुम्हाला ओळखलं जात होतं, आता तुमच्या पप्पा मम्मीला तुमच्या नावाने ओळखलं जाणार. याच्यासारखा मोठा स्वाभिमान कुठेच नाही राहणार पप्पा मम्मीसाठी. म्हणूनच ते आदर किंवा तो सम्मान, वो रिस्पेक्ट जिसे आप लोग बोलते हो, वो आपके मतलब वो अगर सपोज आपको पापा मम्मी को देना है, तो सच बता रहा, इसमें मेहनत करना अभी से स्टार्ट कर लीजिए, मंजिल बिल्कुल आपको छूके रहेगी, इतना पक्का है. समझ रहे हो बातों को, पक्का. तो चलो सामने बढ़ते सन्नति का दन्ना एवरेज, ठीक है ना. तो देखो बड़ा, देखो 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 नेक्स्ट वाला एग्जांपल करते हैं हम लोग, ठीक है. तो देखो, तो ये चीजें समझ में आई की नाही आई, बक्का. बघा बळा, त्याच हिशोबाचा एक प्रश्न आपण थोडस डिस्कस करू. हालाकी हा प्रश्नाला वाचल्या असता त्याचं उत्तर तुम्हाला तोंडी येणार, मान्य करतो, मान्य आहे मला. पण माझं काय म्हणणं आहे, मी रिझनिंग तुमचं कशा हिशोबाने डेव्हलप करतोय की बाळा कुठे नाही कुठे तुम्हाला त्या एक्सचा कन्सेप्ट यूज करता आलं पाहिजे. आणि ते जर का तुम्हाला एकदाच जमलं ना, वा, कामाची एक नंबर का तुमच्या का, इतका एक नंबर काम की तुम्ही विचारच नाही करू शकत, इतका जोरदार. समजलं. अरे समजलं नाही समजलं, ठीक आहे. तर बघ बाळा, काय बाबांनी तुम्हाला काही पैसे दिले आणि तुमच्याकडे आधीचे 150 रुपये होते, तर आता तुमच्याकडे 250 रुपये झाले, तर बाबांनी तुम्हाला किती रुपये दिले हा प्रश्न. आता ठीक आहे, तोंडी झालं 100, तुम्हाला मस्त छान आहे, गोष्टी तुम्हाला समजत आहेत, ही खूप छान गोष्ट, ठीक आहे. पण मी काय म्हणतो, मला गणितीय स्वरूप त्याला बनवायचं आहे. कारण की ह्या शब्दांमध्ये दिलेली रचना आहे ना, त्याचं रूपांतर जर तुम्ही गणितीय फॉर्मॅट मध्ये केला, बस मैंने मेरी आधी जंग जीत गया ये समझ जाऊंगा. तो बाबांनी तुम्हाला काही पैसे दिले बाळा, तुम्हाला माहित आहे किती पैसे दिले आता सध्याच्या स्थितीमध्ये, माहिती आहेत का नाही. तर ज्या गोष्टी आपल्याला माहित नसतात, कोणता बाबा, बस, तर भाऊ एक्स रुपये दिले, आम्हाला माहित नाही, ठीक आहे. आणि तुमच्याकडे आधीचे 150 रुपये होते, आधीचे 150 रुपये होते, बरोबर आहे. तर आता तुमच्याकडे 250 रुपये झाले. झाले म्हणजे काय असतात, इक्वल टू किती रुपये झाले, 250. बाबांनी तुम्हाला किती दिले होते, काहीतरी पैसे दिले होते, बरोबर आहे. आणि ऑलरेडी तुमच्याकडे किती होते, 150 रुपये, बरोबर आहे. तर बाबांनी दिलेले पैसे आणि तुमच्याकडे असलेले पैसे यांना मिळून किती झाले बाळा, 250. जेव्हा केव्हा मिळून हा शब्द येतो, एकत्र हा शब्द येतोय, तुम्ही मायनस करता की प्लस करता बाळांनो, मायनस करता की प्लस करता बाळांनो, तुम्ही प्लस करता रे. हे सगळ्या गोष्टी प्लसच का बरं आपण केलं,
मायनस का बरं आपण केलं, प्लीज तुम्ही मला वाटते पहिला किंवा दुसरा डे 1 आणि डे 2 चा तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा. मी खरं सांगतोय, तुमचे हे बेसिक रिगार्डिंग जे प्लस का बरं आपण करतोय, माइनस का बरं का आपण करतोय, हे आपल्याला समझते नो डाउट. जो भी पेरेंट्स मुझे देख रहे होंगे ना, मैं सच बता रहा, ये हमें समझ जाता है. जो भी बड़े बच्चे अगर सपोज देख रहे होंगे, उन्हें वो समझ जाता है क्योंकि उनके लिए ये चिल्लर है. लेकिन ये जो छोटे छोटे बच्चे अभी जस्ट बुनियादी तौर पे कहीं ना कहीं नवोदय की शुरुआत कर रहे हैं, उनको कहीं ना कहीं ये कंसेप्ट पता नहीं रहता. एंड दैट्स द रीजन कि मैं उन सभी कंसेप्ट के साथ आपको रूबरू कराना चाह रहा जो सच में वो बच्चे चाह रहे. तो इसे प्लीज आप स्किप मत कीजिए. आपको ऐसा लग रहा होगा जमला काम आम्हाला येते बस, अरे नहीं बाबा, इसके बारे में आपको थोडासा पॅटर्न देखे प्रश्नांचं स्वरूप कुठे ना कुठे बदलवून त्यांना या गणितीय स्वरूपामध्ये बदलवण्याची कुठे ना कुठे त्यांना आदत करा. तेव्हाच जाऊन ते लोक कुठे ना कुठे इंटरेस्ट घेतील. ओके, तर आता मला सांगा, भाऊ भाऊ सोबत खाऊ, हा 150 आणि हा 250, भाऊ भाऊ होत ना का? संख्या संख्याकडे नाही जात का? मग अशी कशी मैत्रीण मैत्रिणीकडे पराली होती, तशाच टाईपचं. नाही समजलं का? ठीक आहे. तर आता हे मैत्रीण मैत्रिणीकडे गेली, तर मला सांग एक्स बाबा एकटाच राहील ना. आता इक्वल टू, आणि हा 250 जी संख्या तिकडे ऑलरेडी असते तशीच असतोय, आणि त्याच संख्येच्या डावीकडे जातो की उजवीकडे जातो? उजवीकडे. आता हा बिचारा 150 प्लस आहे जी, तिकडे जाणार तर एक्झॅक्टली, मतलब -150. तर मग एक्स ची व्हॅल्यू काय झाली बाळा? 250 मधून 150 गेले, टकल्या टकल्या टकल्या, 5तून 5 गेला टकल्या, 2तून 1 गेला 1 टकल्या, म्हणजे आमच्या भाषेत बाळा काय होते? बस समजून घ्या. तर गुड गुड. तर उत्तर किती आलं बाळा आपला? 100. सांगण्याचा माझा उद्देश काय होतं की आम्ही एक्सचा उपयोग कसा करतोय. तर या पण प्रश्नाचे तुम्ही अजून तुमच्या हिशोबाने 2 प्रश्न बनवून नाही आणू शकत का? म्हणजे 4 प्रश्न तुम्हाला होमवर्क राहतील. या प्रश्नाच्या आता बाबाच्या ठिकाणी आजोबा ठेवून द्या किंवा आजीबाईला आणा, नाही तर मामा तुमचा फेवरेट. हो मामा. बहिणी फेवरेट आहे का? जे जे तुमचे फेवरेट असतील त्यांच्या हिशोबाने ते बघा. ए गुडिया, हे संख्या पण बदलवा, हेही बदलवा. 1-2 लाख रुपये नको ठेव जा, तितके कोणीच नाही दे. मामा राव का बहिणी राव? हो नाही नाही नाही, ठीक आहे. हा ते तर ठीक आहे का? ते कोणी देऊन देते 1 रुपया. ठीक आहे. सांगण्यामागचा उद्देश तुम्ही फक्त व्हॅल्यू चेंज करा. ठीक आहे ना? मी म्हटलं बाळा 1-2 लाख मध्ये फरक आहे ना हजारामध्ये. हाँ ठीक है. तो इसी हिसाब से हम लोग पढ़ाई करते हैं. आप अगर सपोज चाहो तो हमारे साथ जुड़ सकते हो, हमारे इस ग्रुप का हिस्सा बन सकते हो और हमारे इस चैनल को सब्सक्राइब कर सकते हो. ओवरऑल कहीं ना कहीं नवोदय का कैसे शुरुआत करनी चाहिए, सारे चीजों पे हम लोग डील करते हैं. आप चाहो तो सारे डिटेल पूछ सकते हो. इस पर्टिकुलर दिए गए नंबर पे आप कांटेक्ट करके हमारे साथ हमारे कोर्स में भी जुड़ सकते हो. आपको पढ़ाया हुआ मेरा ये कंसेप्ट अच्छा लगा होगा, इसी उम्मीद से मिलता हूं बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते.